थँक्यू सो मच. हॅलो चेक. हॅलो. थँक्यू सो मच परशुरामजी पुकुळा सर. आताच परशुराम सरांनी सांगितलं की खूप सारी मेहनत त्याच्यानंतर 15 वर्षाचं स्वप्न आज पूर्ण झालं. आजचा 4था दिवस स्पर्धेला पाहायला मिळतोय. त्याच्यानंतर 2 संघ पाहायला मिळतील, एकमेकाच्या समोर लढत असताना पाहायला मिळतील. एका साईडला वरपडी आणि त्या संघाविरुद्ध मैट, या 2 टीममध्ये पहिली दुसरी लढत पाहायला मिळेल. आजचा 4था दिवस चालू झाला आणि 4थ्या दिवसामध्ये आपल्याला स्पर्धा पाहायला मिळत आहेत. हेदवलीचा महाराजा चषक पर्व पहिलंच. प्रत्येकी गावाला वाटत असतं की कुठेतरी आम्ही देखील टुर्नामेंट भरवल्या पाहिजे आणि तोच विचार, तेच ध्येय, ती संकल्पना मनामध्ये धरून आज खऱ्या अर्थाने आज विजयाचा डंका वाजला आणि पाहता पाहता 15 वर्षानंतर हा ट्रॉफी आपल्याला पाहायला मिळते. आयकॉन 11 हेदवली आयोजित हेदवलीचा महाराजा चषक 2025 पर्व पहिलं आणि अगदी पहिल्या पेरीतील दुसरी मॅच आता आपण मैदानाच्या आतमध्ये पाहणार आहोत. एका साईडला बॅटिंग करत असताना मेट क्रिकेट संघ आणि त्या संघाच्या विरोधात वरपडे क्रिकेट संघ. ढोळका विभागात अंतर्गत स्पर्धेचा मान दिला जातोय. आज त्याला हे क्रिकेट पाहायला मिळतंय. एक गावी क्रिकेट संघाचं क्रिकेट पाहायला मिळतंय. 5 ओव्हरची मॅच आपण पाहत आहोत. पहिल्याच फेल मॅन्डेटरी पहिल्या षटक पॉवर प्लेस आहे. 2 सलामीचे खेळाडू पोहोचलेत. दिनेश आणि गणपत ही जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. स्ट्रायकर एंड लीड करत असताना पाहायला मिळतील. पहिल्या बॉस वरती आक्रमण करायचं आहे. मधुकरजी चौधरी साहेबांचं इथे आगमन झालंय. पहिला डॉट बॉल मधुकरजी चौधरी साहेबांचं इथे शुभ आगमन झालंय. पहिला बॉल डॉट आला. सुरुवात केली गेली गेमला आणि पहिल्याच बॉल्सवर अगदी एक चांगला पहिल्या ओव्हर्समध्ये स्वतःला बनवावं लागेल, कारण मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक आहे. या षटकामध्ये धाबा कमी देण्याचा प्रयत्न सातत्याने केला जातोय. ओहो, फुल टॉस होता. ऑन साइडला फक्त दिशा दिले. बॅटचा मधला भाग इट इज द बीमर देखील घोषित केलाय आणि हा चेंडू सीमारेषेच्या बाहेर वन बाउन्स मिळतील. आता या बॉल्सवर 4 नो प्लस 4 अशा 5 धाबा. हाय फॅक्टर इट इज द बीमर बॉल. याच्या पुढील चेंडू एक चांगली परभणी मेट क्रिकेट संघाकरिता, कारण आता 5 एक्स्ट्रा धावा या बॉल्सवर आल्यात. बॉलही नाहीये. त्याच्यानंतर 5 एक्स्ट्रा धावा देखील. 5 धाब्याने अकाउंट ओपन झालंय, अकाउंट खुल्लं झालंय. असलं तरी बॅटिंग करत असताना इथे पाहायला मिळत आहेत मेट क्रिकेट संघाचे स्टार बॅटर दिनेशच्या वतीनं स्ट्रायकर लीड करली जाते आणि त्याच्या सोबतीला अजून एक खेळाडू आहे. 5 धाबा धावफलकावर ऍड झाल्यात. त्या अनुभवी पंच बदलापूर तालुक्यातील हे 2 नामांकित पंच तावडे सर आणि त्याच्या सोबतीला आपण पाहतोय पंचाची अतिशय चांगली भूमिका पार पाडली जाते. चंदू सरांच्या वतीनं हे ऑफिशियल पंच स्पर्धेसाठी आपल्याला इथे पाहायला मिळत आहेत. टोटल 5 धाबा धावफलकावर ऍड झालेत. आयोजक हेदवली गावचे आयोजक आपण व्हेंटिलेटर तसंच लाईनमॅन आपण बाउंड्रीचा वेध घ्यायचा आहे. बाउंड्रीवर आपण परत सुटायचा आहे. योग्य तो निर्णय आमच्यापर्यंत येऊ द्या. चला आयोजक आमच्या बनीबाईच्या सरांच्या वतीनं मासेज आपल्याकरिता. हो मिस्टर स्ट्रोक फिट होता. नो बॉसला फिट आहे आणि कदाचित या बॉल्सवर येणार नाहीये विकेट, कारण याच तर आहे क्रिकेटच्या गमती. क्रिकेटमध्ये हेच घडत असतंय. ज्या पद्धतीने आपण नो बॉल फेकत असतोय त्याच्यानंतर फिट देखील असतोय आणि त्या फिट वरती इथे जल्लोष झाला होता. त्याला अजून एक खेळाडू जॉईन झाले होते. जल्लोष चालू होता परंतु हा बॉल होता नो. टोटल धावफलक सेट झाले. 6 धाबा धावफलकावर बॅटिंग करत असताना मेट क्रिकेट संघ पाहायला मिळेल. पुढील बॉल लोअर फुल टॉस बॅटची एज लागेल. बॅटचा प्रो ओपन करायचा होता, शक्य झालं नाही. बॅटचा वरचा चेहरा या बॉलला लागलाय. कदाचित एका सिंगल धावफलक 7च्या आकड्यावरती. धावसंख्या 7 झाले. अनेक प्रेमाची, अनेक पाहुण्यांची, लाडकी व्यक्तिमत्वांची साथ आमच्या चषकाला भेटले, आमच्या टुर्नामेंटला भेटले. तर हेच प्रेम, हीच अपेक्षा आमच्याकडून राहील. हेच प्रेम राहिलं तर ही स्पर्धा तुमच्या आमच्या प्रयत्नाने यशाच्या अगदी 4थ्या दिवसापर्यंत येऊन थांबले. यशस्वीरित्या स्पर्धा पार पाडण्यासाठी खूप सारी मेहनत करावी लागते आणि त्या मेहनतीला जर आपला हातभार लागला तर आपली स्पर्धा आपण योग्य रीतीने पार पाडू शकतो. बॉल खोदून काढलाय. अरे बॅटने परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. चेंडू सीमारेषेच्या बाहेर ठोकलाय. एवन क्वाइटचा ब्रँडेड सीमारेषेच्या बाहेरचा षटकार. 6 धाबा. 6 धाब्याने धावफलक पुढे जात आहे. टोटल धाबा धावफलकावर होताना पाहायला मिळतील.
13 धावा धाव फलकावर. जबरदस्त बॅटिंग ऑर्डर बॅटिंग. पहिलंच फेल कुठलं जात आहे. समोरच्या संघाला घाम फोडण्याचा प्रयत्न केला जातोय. ढाबा बोलला गेलाय. डायरेक्ट धप्पा दिले जात आहेत. सिग्नल येत आहे 6 आणि 4 चे. ऑर्डर बॅटिंग ज्या पद्धतीने बॅटिंग केली जाते सुंदर परफॉर्मन्स पाहायला मिळतोय. पापरक्रीच्या आत परफेक्ट. पुन्हा एकदा परफेक्ट. हवाई सपट टायमिंग प्रॉपर आणि चेंडून केला हा हवाई अंतर सीमारेषेच्या बाहेर. सलगचा दुसरा वार वारा सहित चेंडूला पाठवलंय सीमारेषेच्या बाहेर. बॅक टू बॅक दुसरा षटकार. जबरदस्त बॅटिंग. 6 धावा 6 धावेने धाव फलक पुढे जातोय आणि टोटल आता 19 9 लागत असताना 19 धावा धाव फलकावर पाहायला मिळत आहेत. पहिलं षटक स्पेल चालू आहे. पहिल्या स्पेल मध्ये 19 धावा धाव फलकावर पाहायला मिळत आहेत. त्याच्यानंतर मैट क्रिकेट संघ बॅटिंग करत असताना इकडनं पाहिलं तर मैट क्रिकेट संघ तलवाडा गावाच्या साईडलाच हा गाव आहे. मैट त्या गावातील ही भव्य दिव्य टीम्स बलाढ्य टीम्स ज्याचं नाव या डोळका विभागाला जोडलं जाते जॉईन झालेत. टोटल धावा धाव फलकावर 19 ऍड झाल्यात. पहिलं स्पेल चालू आहे आणि पहिल्या स्पेल मध्ये आपण पाहतोय कमालीची बॅटिंग स्वतःला बनवलं या मॅच मध्ये. पहिल्याच ओव्हर मध्ये स्टेप आउट झाले. पुन्हा खेळायचा होता वाशीला पण तो बॉल गेला काशीला. कदाचित एकच सिंगल खेळायचं होतं दुसऱ्या साईडला आणि बॉल गेला दुसऱ्या साईडला. एका सिंगलनं धावफलक पुढे जात आहे. टोटल धावा अर्जित झाल्या धाव फलकावर. पहिलं स्पेल संपलाय. पहिल्या षटकाचा अंत झालाय. पहिल्या षटकाचा एंड झाला आणि टोटल धावा धाव फलकावर अर्जित झाल्यात 20 धावा. मेन कॅमेरामन आपल्याला पाहायला मिळते. जो मेन कॅमेरा स्पर्धेचा आहे विराज सरांच्या वतीनं एक चांगला अँगलने स्पर्धा पुढच्या अँगलने स्पर्धा आपल्यापर्यंत पोहोचवली जाते. चांगलं दृश्य त्याच्या सोबतीला मयूर देखील आडव्या कॅमेरामध्ये पाहायला मिळत आहेत. अतिशय चांगली टीम अगदी ते योगेश टेस्ट क्रिकेटची टीम पूर्णपणे सज्ज झालीत आपल्याकरिता आपल्या सेवेसाठी या महाराजा चषकासाठी पूर्ण टीम आज पाहायला मिळते. टोटल 14 दिवस स्पर्धेचा शॉट ऑफ लेंथ होता खेळायचं होतं शक्य झालं नाहीये. सध्या तरी हा गुड स्पॉट वरती 1 फॉर दी ओव्हर सूचना येते. पुन्हा याच पद्धतीचा बॉल फेकला वाईड अथवा नो दिला जाईल. आर यू स्ट्रीट वॉर्निंग. गोलंदाजाला ही महत्वाचा संदेश येतोय अंपायरच्या माध्यमातून. 1 बाउन्स. त्याच्यानंतर 1 फॉर दी ओव्हर. टोटल धावा धाव फलकावर 20 पाहायला मिळत आहेत. पहिला स्पेल संपला. दुसऱ्या स्पेलला जशी सुरुवात झाली तसं तुटून पडत बॅटर मैदानाच्या आतमध्ये. फटका चांगला होता. कुटप्याचा फटका. इथे मिड विकेट शॉट मिड विकेटला बॉल दाखल झाला. दुसरीचा प्रयत्न 1 बाउन्स हातामध्ये आलाय. 2 धावा अर्जित. 2 धावेची अपेक्षा या वेळी असेल आणि कदाचित आता 2 धावेने धाव फलक पुढे जात आहे. टोटल धावा धाव फलकावर पाहायला मिळतील 22 22 धावा धाव फलकावर. बॅटिंग जबरदस्त पाहायला मिळते. स्ट्रायकर एंडला दिनेश त्याच्या सोबतीला गणपत साजेदार आतापर्यंत चांगली पाहायला मिळते. एक चांगला स्टँड या 2 खेळाडूंनी दिला गेलाय. एक पाऊल पुढे आणि बॉल खेळला. मिस्टर स्ट्रोक संधी बनले कॅच बनले आणि कदाचित हा हादरा लागलाय. 22 वर पहिला धक्का इथे मेट क्रिकेट संघाला लागताना पाहायला भेटतोय. कॅच बनली स्वतःला सिद्ध केलं जात आहे. कुठलीही खडतर आणि कुठलीही खराब परिस्थिती असली ना मित्रांनो तरी जर आपण एशियाचा झेंडा रोवायचा असेल ना तर तुम्हाला प्रयत्न करावे लागतील. आज ग्रामीण चषकामध्ये तेच होत असतंय. 11 खेळाडू असतात. 11 खेळाडूचं एक मत असतंय. त्याच्यानंतर आपल्या गावाची शान आपल्या गावासाठी ते लढत असतात. जेव्हा आपल्या ट्रॉफीज आपण गावामध्ये नेत असतो तेव्हा जो आपल्या गावामध्ये गावकऱ्यांचा देखील मनामध्ये हास्य निर्माण होत असतंय. त्यांच्या देखील मनामध्ये भावना असतात. ते कुठेतरी जागा होत असतात. गावासाठी खेळत जा मित्रांनो सुद्धा तरी. कारण गावाच्या स्पर्धा जर आपण खेळल्या तर नक्कीच एक नाव आपण कमवू शकता त्या ग्रामीण चषकामध्ये. टोटल 22 22 धावा धाव फलकावर. जागा बनवायचा प्रयत्न होता. गुड फॉस्ट वरती गुड लेंथ आदळला. पिचिंग जास्त पाहायला मिळेल या बॉल्सवर आणि अगदी धाव फलकावर स्टॉप धावा पाहायला मिळतात. 22 सेफ झोनला हा बॉल डाऊन झालाय. सॉफ्ट हँडनं खेळण्याचा प्रयत्न करावा लागेल. धावा येत आहेत. ज्यावेळी आपल्या बॅटमधनं धावा येत असतात तेव्हा अगदी टचमध्ये आपण प्रॉपर टचमध्ये खेळलो तर चांगली बॅटिंग. हो स्लो डिलिव्हरी दिशा दिली. जागा बनवली. शपथ झाले. अक्रॉस बॅटनं चेंडू सीमारेषेच्या बाहेर डीप फायनल बॉलच्या बाहेर मिळतील आता हे 4 चौकार. 4 आणि त्याच्यानंतर त्या 22 26 26 धावा धाव फलकावर पाहायला मिळत आहेत. काय बॅटिंग पाहायला मिळते. एक गडी बाद जरी झाला तरी थांबत नाहीये.
धाब्यांच्या बाटा मिळत आहेत. धाब्यांना कुठेतरी प्रतिबंधक गतिरोधक स्पीड ब्रेकर लावावा लागेल. इथून अगदी पाहिलं तर या मॅचमध्ये वापसी करावी लागेल इथे वरपाडी क्रिकेट संघाला. ओव्हर पिच बॉल होता. परताशेने सेफ झोनला बॉल दाखल झाला. विकेट किपरच्या दस्तनामध्ये हा बॉल दाखल झालाय. टोटल धावा धावफलकावर 26 ऍड झाला. 2 स्पेल खल्लास झाले. 2 षटकांचा इथे अंत झालाय. एंड झाला. 2 षटकं अजूनही या मॅच मध्ये 3 षटकं फेकायचे आहेत. प्रति षटकासाठी फक्त 5 मिनिटाचा वेळ दिला जातोय. इथे टायमर लावला जाईल आपल्यासाठी. चला 26 धावा धावफलकावर ऍड झाला. 2 षटकांचा खेळ संपलाय. मीटिंग करायची नाही आहे प्लीज यार. कमांड बॉईज मित्रांनो, मीटिंग करू नका. मीटिंगसाठी आपल्याकडे वेळ नाही आहे. पंचांच्या माध्यमातून वारंवार आपल्यापर्यंत सांगितलं जातं की आपण जरा फास्ट खेळा. तर आपण फास्ट खेळलो होतो. सर्व टीमसाठी जितके षटके आहेत तितक्या ओव्हर्स वापरल्या जातील. टोटल घड्याळामध्ये आपण पाहतोय 11 वाजून 1 मिनिट पडला गेला आणि या षटकासाठी 5 मिनिटाचा अवधी. पहिला बॉल ओव्हर क्रमांक 3 चालू. पहिलाच बॉल आडव्या बॅट न खेळत मिस टाइम स्ट्रोक. संधी बनले. कॅचची संभावना. विकेटचं पतन. दुसरा हादर लागलाय. 26 वर फलंदाज बाद. ओईटी पॅक्ट पवेलियन. फलंदाज बाद झालाय. टोटल 26 धावा धावफलकावर ऍड झालेत. 2 षटका कंप्लीट झाला. तिसऱ्या षटकाला जशी सुरुवात झाली तसा पहिल्याच बॉल्सवर हा महत्वाचा मोहरा टिपला गेलाय. मॅट क्रिकेट संघाविरुद्ध आपल्याला पाहायला मिळते. दोन्ही संघ एकमेकांच्या विरुद्ध उभे आहेत. कारण एकाला जिंकायचं आणि एकाला हारायचं आहे. शोधायचं आहे आजचा या टीम मधला विजेता शोधायचा. त्यासाठी स्पर्धा पाहायला मिळते. भरपूर सारी मेहनत या स्पर्धेला लागली गेली. मैदान देखील चांगलं पाहायला मिळतंय. सुसज्ज असं मैदान. या मैदानावरती स्पर्धा पाहायला मिळते. पहिलाच बॉल नवीन बॅटर दाखल झालाय. आउट ऑफ द लेग स्टिकच्या बाहेर अवंतर मध्ये ऍड केली जाईल. एक्स्ट्रा धाव. एका धावेने धावफलक पुढे जातो. टोटल धावा 27. बॅटिंग करत असताना सरपंच पाहायला मिळत आहे. सरपंच बॅटर पांडुरंगसाठी संधी आहे. बॅक टू बॅक 3 षटकारासाठी बनीबाई सरांच्या वतीनं 500 रुपयाचा रोख प्राइज दिला जाईल. ज्या बनीबाई सरांचं एटीएम ऑन झालंय या सकाळच्या सत्रामध्ये. त्यांच्या माध्यमातून हा महत्वाचा संदेश सरपंच बॅटिंग करत असताना पांडुरंग पाहायला मिळतो. याचकरिता बॅक टू बॅक सलगचे 3 वार आणि षटकार. त्यासाठी 500 रुपयाचा प्राइज. मिस टाइम स्ट्रोक. पुन्हा संधी बनले. कॅच बनले. कॅच ऑफ द डे. खूप लांबचा प्रवास झालाय. सक्सेस. फलंदाज अजून एक बाद झालाय. तिसरा आता धक्का लागलाय. 28 वरती 28 वर तिसरा आदरा. फलंदाज झाला आता बाद. विकेट. याच्या पुढील मॅचसाठी हा संदेश महत्वाचा. पडवळपाडा संघाचा कॅप्टन आणि बनाम त्या संघाच्या विरोधात आयकॉन 11 यजमान क्रिकेट संघ पाहायला मिळणार आहे आजच्या सत्रामध्ये. इन ॲक्शन मध्ये पडवळपाडा आणि हेदवली या दोन्ही संघाचा कप्तान. चला आपण थोड्याच वेळामध्ये आमच्या ऑर्गनाइज कमिटीकडे रिपोर्ट करायचा टॉससाठी. टोटल धावा 28 पाहायला मिळतात. तिसरं स्पेल चालू झालंय. पुढे येऊन केसले बॅटची एज लागले. बॅटचे 2 एज लागले. एक सिंगल तरी या शॉट फाईन लेगला बॉल झालाय दाखल. आवडला जातोय. मेहनत करावी लागेल. मेहनतीचं फळ शोधावे लागेल. टोटल धावा धावफलकावर पाहायला मिळते 29 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. बॅटिंग करत असताना सध्या मेट क्रिकेट संघाची टोटल 29 वर पोहोचले. बॅटिंग मध्ये सुधारणा केली जाते. गडी बाद झाले 3, परंतु आम्ही थकणार नाही आणि थांबणार नाहीये या प्रश्नाचं उत्तर आता मैदानाच्या आतमध्ये दाखवलं जात आहे. वेट केलं. सोडून दिलंय. बाहेर काढण्याचा प्रयत्न होता. वाईड बॉल. एक्स्ट्रा धाव जोडली जाते. टोटल धावा धावफलकावर पाहायला मिळतील 30 धावा बॅटिंग करत असताना पाहायला मिळतात. मेट संघाच्या विरोधात आपण फिल्डिंग करत असताना पाहायला मिळत आहेत. वरपाडी क्रिकेट संघ डोका विभागातील आजचा हा महत्वाचा स्पेडल पाहायला मिळतोय. फुल टॉस आणि क्लीन बोल्ड केलंय. फर्निचर दांड्या उखडल्यात. दांडे गुल. फलंदाज बाद. चौथा आदरा 30 अंकावरती.
टोटल 30 धावा धावफलकर पाहायला मिळत आहेत. 4 गडी बाद झालेत. तिसरा ओव्हर्स आपल्याला पाहायला मिळतो. षटक क्रमांक 3 गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज यशच्या वतीनं आतापर्यंत चांगलं षटक फेकलं जातं. हे यशनं कमाल केले, कारण यशनं आतापर्यंत 3 विकेट आपल्या नावावर केलं. जबरदस्त गोलंदाजी. 100% देण्याचा प्रयत्न करा. ग्रामीण क्रिकेटमध्ये आपल्या गावाचं नाव, आपलं नाव रोशन करा. संधी कशी मिळेल याच्याकडे जास्त लक्ष द्या. या दृष्टिकोनातून आपण जर चांगली प्रॅक्टिस, चांगली रिहर्सल केली, चांगला सराव केला तर नक्कीच आपल्या टीमसाठी आपली जागा निश्चित होईल. मग त्या जागेसाठी आपल्याला प्रॅक्टिस करावी लागेल, स्वतःचा वेळ द्यावा लागेल. वेळ क्रिकेटमध्ये महत्त्वाचा आहे. आज ग्रामीण क्रिकेट पाहतो आपण. प्रत्येक व्यक्तीला कामे असतात. कामे सांभाळून क्रिकेट खेळा. त्याच्यानंतर घरामध्ये सुखरूप येण्यासाठी आपल्या आईबाबा वाट पाहत असतात. त्यांचा देखील आपण विचार करणं गरजेचं आहे. कुठल्याही प्रकारची दुखापत नको आहे, इंजरीग्रस्त नको आहे. खेळाडूचा सन्मान करा. त्याच्यानंतर चांगला क्रिकेट खेळा, आपलं नाव प्रस्थापित करा. पुढे मारला, स्टेप आउट झाले होते. कदाचित आता 1 बाउन्स मिळतील. स्टेट एअर बॉन्डलाईनच्या बाहेर 1 बाउन्स चेंडू फरार. मिळतील 4 चौकार. टोटल धावा धावफलकावर ऍड होताना पाहायला मिळत आहेत. बॅटिंग करत असताना 34 धावा धावफलकावर. जबरदस्त बॅटिंग. अनवेसेस स्ट्रोक येत आहेत. जागा शोधली जाते, गॅप निवडले जात आहेत. सध्या तरी आक्रमण केले जाते. प्रत्येक तयार. आधीच पुढे आला, स्टेप आउट झाला होता. शफल देखील झाले होते. ओहो, नो स्ट्रायकरचा बॅटर अर्ध्या खेळपट्टीवर धावून पुन्हा आलाय. एक धाव कंप्लीट होईल. जिथे एकही सिंगल होती. काय होतं क्रिकेटमध्ये, आपण शक्यतो या चुका करत असतात. ग्रामीण क्रिकेट असो, शहरी क्रिकेट असो, व्यवसाय क्रिकेट असो, हेच होत असतंय. बॅकअप क्रिकेटमध्ये महत्त्वाचं आहे. जर आपण बॅकअप दिलं तर त्या एक्स्ट्रा धावा येत आहेत ना, ते आपण थांबवू शकतात. टोटल धावा धावफलकावर 30. तीन ओव्हरचा खेळ कंप्लीट. 3 षटकांचा अंत झालाय. आता इथून पाहिलं तर आता 2 षटक आहेत. टोटल धावफलकावर 35 धावा ऍड झालेत. याच्या पुढील बिग मॅच असणार आहे पडवळपाडा संघाच्या विरोधात आयकॉन 11 हिदबली क्रिकेट संघ. आज इन ऍक्शन मध्ये थोड्याच वेळामध्ये यजमान संघ घरेलू मैदानावरती पाहायला मिळणार आहेत. टोटल धावा धावफलकावर ऍड झाला 35. 4 गडी बाद झाले तरीही मात्र धावा थांबत नाहीयेत. स्पीड ब्रेकर मिळत नाहीये. पुढील बॉल, इथे टाकलेला बॉल, आक्रमण केलं आडवा बॅटनं. अक्रॉस बॅटनं चेंडू रिलीज झाला. शॉट फाईन लेगला चुकी जाणवते आणि कदाचित या चुकीचे परिणाम 4 धावेत रूपांतर. मिळतील 4 चौकार. 4 धावेने धावफलक पुढे जात आहे. टोटल 39. प्रत्येक कमालीची बॅटिंग. आता चाला सेट नाहीये तरी तो आपल्या टीमसाठी खेळताना लढतोय, झटतोय. 3 चेंडूमध्ये 9 धावा बनवल्यात. त्याच्या सोबतीला त्याला पाठिंबा देण्यासाठी अजून एक खेळाडू आला, रमेश. टोटल धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत 39. 39 धावा धावफलकावर. 34 फेल चालू झालाय. 2 ओव्हर्स पॉवर प्ले मध्ये, 3 ओव्हर्स पॉवर प्लेच्या बाहेर अशा खेळल्या जातात आजच्या दिवसामध्ये मॅचेस. दिवस 4था. बॅटर पॅड मध्ये बॉल होता, अंगावर आदळला. स्विंग जास्त पाहायला मिळाली. एक चांगल्या अँगलनं जेव्हा आपण बॉलिंग करत असतोय तेव्हा नक्कीच एक ऑफ कटर, व्यूज कटरच्या माध्यमातून हे षटक फेकलं जात आहे. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज नरेश ज्याच्या माध्यमातून हे षटक फेकलं जात आहे. टोटल धावा धावफलकावर 39. 39 ऍड झाल्यात. बॅटिंग करत असताना मेट क्रिकेट संघ. बॅटर पॅड मध्ये होता, ऑन साईडचा धक्का बसणार होता परंतु हा झेल झाला. ड्रॉप. कदाचित दुसरी धाबेचा कॉल आलाय. डेंजर झोन मध्ये धावत असताना 2 धावा झाल्यात. आता अर्जित 2 धावेने धावफलक पुढे जात आहे. टोटल धावा अंकित होतील 41. 41 धावा धावफलकावर. योगेश टेस्ट क्रिकेटच्या वतीनं ही संपूर्ण स्पर्धा कव्हर केली जाते. कृष्णा भोरसरांच्या वतीनं पूर्णपणे ऑपरेटिंग मॅचची समरी आपल्यापर्यंत पोहोचवली जाते. चला, आयकॉन 11 हिदबली संघाचा कर्णधार इथे उपस्थित आहे. त्याच संघाच्या विरोधात आपण पाहणार आहोत याच्या पुढील मॅचचं सत्र. पडवळपाडा संघाचा कर्णधार. चला टॉस साठी या. बॅटर पॅड मध्ये फक्त शपथ झाले, जागा बनवली. पुन्हा एकदा चुका, मिस्टेक करतायत सध्या तरी या क्षणाला आणि सध्या तरी या चुका करतायत. चुकीला क्रिकेटमध्ये माफी नसते. मिस्टेक करू नका या चषकामध्ये, कारण जेव्हा आपण मिस्टेक कराल, जो हारेल तो परतीच्या प्रवासाला आणि जो जिंकेल त्याचे स्थान
त्याच्या वाटा पुढे जाण्यासाठी खुल्या असतील आणि जो हरेल त्याच्या वाटा बंद असतील. टोटल धावा धावफलकावर 43, 43 धावा धावफलकावर. चौथ्या स्पेल पाहायला मिळत आहे. चौथ्या स्पेल मधील शेवटचाच बॉल फेकायचा आहे. गोलंदाज नरेश तयार, बॅटिंग करत असताना बॅटर प्रतीकसाठी हा बॉल. ओहो, पिचिंग जास्त पाहायला मिळाली. गुड स्पॉट वरती बॉल आदलला स्लाइस करायचा होता, जमलं नाहीये. आणि सध्या तरी आता चौथं स्पेल देखील झालंय कंप्लीट. 4 ओव्हरचा खेळ कंप्लीट झालाय. टोटल धावा 43, 43 धावा. पण आता शेवटचं षटक कशा प्रकारे असेल याच षटकाकडे आता नजरा असतील. चला, पडवळपाडा संघाचा कर्णधार चला टॉससाठी आपण यायचं. वारंवार हा संदेश आयोजकांच्या वतीनं आमच्यापर्यंत पोहोचवला जातो आणि एका कॉमेंटेटरचं ते काम असतं की काही सूचना काही संदेश आपल्यापर्यंत पोहोचवणं. तर लगेचच कुठलाही वेळ नका घेऊ, विलंब करू नको. पडवळपाडा संघाचा कप्तान चला आपण लगेचच आमच्या ऑर्गनाइज कमिटीकडे आपण रिपोर्ट करा टॉससाठी. टोटल 43, 43 धावा धावफलकावर तयार झाला. 4 षटकं संपलीत. 5व्या षटकाला सुरुवात केली झाली. इथून आपल्या संघाची सुरुवात स्वतःचं पहिल्या षटकाने संघाचं 5वं. साहिल गोलंदाज ट्रॅकवर. प्रतीक रमेश तयार आहे. स्वीप करायचा होता, झाडी शॉट खेळण्याचा प्रयत्न होता, जमलं नाहीये आणि कदाचित आता आला हा डॉट बॉल. .43, 43 धावा धावफलकावर. पुन्हा स्वीप करायचा होता, जमला नाहीये. स्लाइस करले जात आहेत, फटके येत नाहीयेत. टोटल धावा धावफलकावर 43. ओहो, बॅटर पॅड मध्ये बॉल बॅटच्या रेषेत खोदून काढलाय. आमच्या ऑर्गनाइज कमिटीकडे मानवंदना देणारा हा सीमारेषा पार ठरलाय. महत्वाचा हा षटकार. जबरदस्त बॅटिंग, जबरदस्त बॅटिंग केली जाते. टोटल 6 धावा, 6 धावेने धावफलक पुढे जाते आणि टोटल आता अर्जित होताना पाहायला मिळतील. बॅटिंग करत असताना इथे मेट क्रिकेट संघाची टोटल 49, 49 धावा धावफलकावर. संघाची 50 धावा बनण्यासाठी फक्त एकाच धाव्यांची अपूर्तता राहिले. त्याला बॉल द्यायचा. बॉल कदाचित बॉल हरवलाय का काय, इतक्या जोरात फटका पाहायला मिळाला होता ना, कदाचित हा बॉल सीमारेषेच्या जास्तच बाहेर पडलाय. .49, 49 धावा धावफलकावर. ओहो, स्टेप आउट झाले होते ऑन साइडला. आडवी बॅट लेगशिकच्या बाहेर क्रॉस झाला बॉल. अवंतर झाले ऍड. टोटल धावा धावफलकावर 1 धावेने टोटल धावा बनतील संघाची 50 धावा. बॅटिंग करत असताना 50 धावा ऍड झाल्यात. शेवटचे 3च बॉल फेकायचे आहेत. गोलंदाज साहिलला इथूनही स्वतःला बनवलं तर या 3 चेंडूमध्ये 3 ते 4 धावा दिल्या, एक चांगलं टार्गेट राहील. ओ डीजे क्रीज आहे, प्रॉपर क्रीज आहे स्ट्रायकर एंडचं. ते स्ट्रायकर एंडची जागा अगदी सोडली जाते, त्याच्यानंतरही आक्रमण केलं जातंय. 2 कॅमेरामध्ये स्पर्धा कव्हर केली जाते. जबरदस्त मॅच पाहायला मिळते. टोटल धावा धावफलकावर 50 पाहायला मिळत आहेत. ओ याही बॉल्सवर आक्रमण करायचं होतं, शक्य झालं नाहीये, परंतु हा बॉल थोडा उलटवार झालाय. वाईड बॉल, एक्स्ट्रा धाव. टोटल धावा 51, 51 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. क्रिकेट गेम मध्ये हार जीत आहे. द गेम ऑफ द क्रिकेट अनसर्टिनिटी, कारण क्रिकेट खेळ निश्चिततेने भरलेला आहे. जिथपर्यंत रिझल्ट लागत नाहीये तिथपर्यंत कोण जिंकेल हे आपण सांगू शकत नाहीये. जिंकण्यासाठी सर्वच खेळतात, परंतु जिंकाल तेव्हा असे जिंका की समोरच्या संघाने देखील म्हटलं पाहिजे संघ एकदम जबरदस्त होता. दुसरीचा प्रयत्न चालू आहे. 2 धावा कंप्लीट. तिसरीचा कॉल केला. कदाचित आता लॉंग स्टॉप रिजन लास्ट स्क्रीन वरती बॉल आदळताना मिळतील शॉट. दरम्यान बॅकवर्ड बॉलच्या बाहेर 4 चौकार. 55 धावा धावफलकावर ऍड झाल्यात आणि शेवटचाच बॉल या 5व्या स्पेल मधील. बॅटिंग करत असताना रमेशच्या बॅट मधनं 7 चेंडू आणि 11 धावेवरती हा खेळताना पाहायला मिळतोय. शेवटचा स्पेल, शेवटचाच बॉल. स्टेप आउट, शेवटचा बॉल बॅटचा. हा दर्जेदार फटका. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. मिळतील 1 बाउंड 4 चौकार. पहिला डाव कंप्लीट झाला. पहिल्या इनिंग मध्ये धावा बनल्यात 59 आणि विजयासाठी आता 60 धावांची गरज आहे. येणाऱ्या इनिंग मध्ये पूर्वार्धामध्ये 59 धावा जमा झाल्या. 60 धावांची गरज आहे. आगाज आपण देखा अंजाबाजी बाकी आहे आणि दुसऱ्या इनिंग मध्ये पुन्हा एकदा ऐकायला आपण जो आवाज सातत्याने आपल्याला हवा असा वाटतोय, अर्थातच आमचे साथी समालोचक परशुरामजी फुकळा सर.
थँक्यू दापटे सर. चला टीम 77-71 ग्रुप पडवळपाडा टीम विशालदादा पडवळ आणि मोहनदादा पडवळ. चला आपण उपस्थित झाला असेल तर लगेच उपस्थित राहायचं आहे. लगेच टॉस्को बॉक्स मध्ये आपण जोडायचं आहे. विलंब लावायचा नाही मित्रांनो. सत्याहत्तर 71 ग्रुप पडवळपाडा टीम विशालदादा पडवळ आणि मोहनदादा पडवळ आणि विनायकदादा पडवळ. चला आपण लगेच उपस्थित झाला असेल तर लगेच आपण टॉस्को बॉक्स मध्ये जोडायचं आहे. विलंब लावायचा नाही. त्यानंतर त्यांच्या समावित टीम आपण जोडलेली पाहायला मिळेल. आयकॉन 11 व्हीडब्ल्यू टीम या दोन्ही संघांमध्ये आजच्या दिवसातली तिसरी लढत मैदानाच्या आतमध्ये रंगताना पाहायला मिळेल. दुसरी लढत मैदानाच्या आतमध्ये आपल्याला रंगताना पाहायला मिळते. एका बाजूने जर पाहायला तर मेट संघ तर एका बाजूने वरपडी. या दोन्ही संघांमध्ये दोन्ही संघ जर पाहायला तर नौके संघ आहेत. आजच्या दिवसामध्ये आपल्याला डोखाम विभागामध्ये आतापर्यंत जवळजवळ असोसिएशन खोलून 4 ते 5 वर्षे झाले आणि 5 वर्षामध्ये आतापर्यंत एकही मॅच मध्ये क्वालिफायर न झालेल्या टीम्स आज आपण पाहतोय. तर त्यांचंही कौतुक आहे कारण आजच्या दिवसामध्ये सर्वांना संधी दिली आहे. आज कोणतरी एक नौकी टीम क्वालिफायर होताना आपल्याला पाहायला मिळेल. नौकी टीम ज्या आतापर्यंत एकही दिवस जी टीम क्वालिफायर झाली नाही ती टीम आज आपण कोणती तरी टीम आज आपण नौकी टीम क्वालिफायर होताना पाहायला मिळणार आहे. तर त्यांचं आयोजकांचं गोड गोड कौतुक आहे. आपण खूप चांगला असा अतिशय चांगला निर्णय घेतला आणि आपण नौक्या टीमला आज संधी दिली आहे. तुमचंही गोड गोड कौतुक आहे. नामदेवजी अरणे साहेब तुमच्या मनापासून आभार व्यक्त करतो. खूप चांगलं नियोजन खूप चांगलं आयोजन तसेच आमच्या डोकम असोसिएशनचे अध्यक्ष सन्माननीय नितीनजी चौधरी साहेब यांच्या अध्यक्षकालीन आपल्या गावासाठी आज सुंदर असा अतिशय दर्जाचा नियोजन आपण विदवलीकरांच्या माध्यमातून पाहतो. सन्माननीय ज्ञानेश्वरजी वेखंडे साहेब आपण मेटचे चाहते हिंगळूर गावचे एक अतिशय गोड व्यक्ती. तर साहेबांना विनंती करेन चला आपण लगेच मुख्यमंचावरती असं नसतं. खूप खूप धन्यवाद साहेब. ज्ञानेश्वरजी वेखंडे साहेब आज जरी आपण डोखाम गावामध्ये राहत असेल तरी सुद्धा आपल्या गावावरचं प्रेम आणि आपल्या मेट गावावरचं प्रेम हे आम्हाला सातत्याने दिसत असतं आणि आज पुन्हा त्या गावावरती प्रेम दाखवण्यासाठी आपण इथे उपस्थित झाला. तुमचं गोड गोड कौतुक आहे. तर साहेबांना विनंती करेन लगेच आपण मायेची उबदार शाल आणि प्रेमाचं प्रतीक फुलगुच्छ देऊन साहेबांचा यथोचित मान सन्मान आपण या मुख्यमंचावरती करायचा. आजच्या दिवसामध्ये प्रथमच जोडले गेले सन्माननीय ज्ञानेश्वरजी वेखंडे साहेब इंग्लिश गावातली एक गोड व्यक्तिमत्व अतिशय प्रेमळ व्यक्ती आणि त्यांचा शुभ सन्मान आपण या मुख्यमंचावरती करतो. धन्यवाद साहेब. आपण या चषकाला भेट दिली तुमच्या मनापासून आभार व्यक्त करतो. तर जाऊया पुन्हा त्या मैदानाच्या आतमध्ये. सेकंड इनिंगला होती सुरुवात. पहिल्या इनिंग मध्ये बनल्यात स्पर्धा साधारणपणे जर पाहिलं तर मेड संघाची धावसंख्या 59 धावा आणि जिंकण्यासाठी मात्र 60 धावांचं लक्ष इथून पुढे 5 ओव्हरमध्ये बनवायचं. तर गोलंदाजी मार्कर गोलंदाज मेड संघाच्या माध्यमातून दिनेशच्या रूपामध्ये केला जातो. दिनेशने फलंदाजी जर पाहिलं तर अतिशय सुंदर केली परंतु गोलंदाजी कशी करायचं तिथं पायचा पहिला चेंडू फुलटॉस होता. तिथे चित्रशेख आले चेंडू कव्हरला चेंडू अडवला फेकलाय तोपर्यंत पाहिला तर फक्त एकच सिंगल मिळेल. एक सिंगलने आपल्या संघाची धावसंख्या जोडली गेली. आपल्या संघाचं अकाउंट ओपन झालं आणि इथून पुढे मात्र चांगला दर्जा मिळेल. बघूया कोण जिंकेल कोण हारेल आणि हे आपल्याला सांगणार का. सध्याच्या घडी जर पाहायला तर प्रथमच हे दोन्ही संघ समोर भिडताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. एका बाजूने जर पाहिलं तर वरपडी ही सुद्धा नौकी टीम आहे. त्यानंतर मेट संघ ही सुद्धा नौकी टीम आपल्या लोकम असोसिएशन मध्ये प्रथमच यांची एंट्री होताना आपल्याला पाहायला मिळेल. त्याच्या समोर ही त्यांची पहिली मॅच आहे या असोसिएशन मध्ये. तर बघूया पुन्हा एकदा दिनेश चेंडू घेऊन जर स्ट्राईक वरती फलंदाज जर पाहायला गेलं तर साई ही ते क्लिंग बोर्ड होताना पाहायला मिळतील. साईला मात्र जावं लागतं मैदानाला. साई टाकरे जर पाहायला गेले ना मी म्हणेल डेहने ग्राउंड वरती सुद्धा या फलंदाजाला कोणतीही चांगली कामगिरी करता आली नव्हती आणि आज सुद्धा तीच परिस्थिती आल्या पावली त्याला जावं लागतं मैदानाच्या बाहेर. पहिल्याच चेंडूवरती जर पाहिलं दिनेशच्या गोलंदाजीवरती दिनेशचा दुसरा चेंडू होता आणि साईसाठी हा पहिला चेंडू होता. विकेट जाताना पाहायला मिळते. सत्याहत्तर 71 ग्रुप पडवळपाडा टीम
चला आपण उपस्थित झाला असेल तर लगेच आपण रिपोर्टिंग करायचं आहे मित्रांनो. प्लीज आपण विलंब करायचा ना, आपला गाव काही एवढा लांब नाही आहे, जवळ आपला गाव आहे. तर प्लीज आपण कमिटीला सहकार्य करणं तितकंच महत्त्वाचं आहे. त्यासाठी सर्वांना विनंती आहे, आपण लगेच येणं करायचं आहे. पंचांच्या भूमिकेमध्ये जर पाहायला गेलं तर आज पुन्हा एकदा थोडासा बदल पाहायला मिळतोय. सन्माननीय ऑन फील्ड ट्रायलमध्ये चंदूजी सरांना आपण पाहतोय, त्यानंतर हेमंतजी तावडे सरांना आपण पाहतो, त्यांचंही कौतुक व्हायला पाहिजे. सुंदर अशी कामगिरी त्यांच्या माध्यमाला चेंडू फिल्डिंग तर चांगली राहिली होती, परंतु पाहायला गेलं चेंडूपैकी खराब, परंतु बॅकअप अतिशय सुंदर चांगला पाहायला मिळाले. एक सिंगल मिळेल आणि या एक सिंगलने धावसंख्या 1 पुढे सरकली जाते. धावसंख्या फलकावरती 2 धावा. सुंदर मॅच रंगेल मैदानाच्या आतमध्ये. सरपंच साहेबांची टीम जर पाहिलं तर पांडुरंग जीवाला मेट गावातली एक अतिशय प्रेमळ व्यक्ती आणि एक चांगला दर्जाचा खेळाडू, परंतु त्यांच्या टीमला इथे आज प्रोत्साहन करताना पाहतो. सरपंच साहेब पांडुरंग जीवाला तुमचंही गोड कौतुक आहे, तुम्ही या स्पर्धेमध्ये सहर्ष सहभाग घेतला, तुमचं मनापासून आभार. तर जाऊया पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये. दिनेश चेंडू घेऊन जाईल स्ट्राईकवरती फलंदाज आपण पाहू शकाल. नरेशी ते पाईनला चेंडू खेळला, तिथे क्षेत्ररक्षक आले लॉंगॉवरती तिथे चेंडू अडवला, जे फेकला गेला ते बरोबर 1 धाव. सन्माननीय आमच्या आदिवासी भागात एक युवा कार्यकर्ता सन्माननीय सक्रियजी दुपारी साहेब इथे उपस्थित होते, त्यांचंही गोड कौतुक. साहेबांना विनंती करेल की आपण लगेच मुख्य मंचावरती असं नसतं वा आपल्या मेट गावातली एक अतिशय प्रेमळ व्यक्ती समाजसेवेसाठी आणि या आमच्या आदिवासी विभागासाठी आदिवासी जातीसाठी अतिशय जपणारी व्यक्ती म्हणजे सक्रियजी दुपारी साहेब इथे उपस्थित होत आहेत. दिनेश पुन्हा ते चेंडू घेऊन जाताना पाहायला मिळेल. इथे मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, बॅटाने बॉलचा संपर्क नाही, चेंडू सरळ विकेट किपरच्या हातामध्ये कोणत्याही प्रकारची धाव नाही आहे. सुंदर गोलंदाजी, इथे चांगलं कमबॅक होताना पाहायला 60 धावांचं लक्ष्य पार करायचं आहे. वरपडी संघाला 1-1-2 धाव काढून चालणार नाही, मोठी पटकी खेळावी लागतील, परंतु अजून वेळ गेली नाही मित्रांनो. पहिला स्पेल चालू आहे, पहिली ओव्हर चालू आहे. सर्कलची ओव्हर हो, इथे तालमेल झुकला होता, तिथे क्षेत्ररक्षक पांडुरंगजी बाला आले, चेंडू अडवला, फेकला, तोपर्यंत मला एक सिंगलच मिळाली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न सुद्धा होणार नाही, एकच धावेने धावफलक जोडलं जाईल. धावफलकावरती सध्या आपण पाहतोय पहिली ओव्हर चालू असताना धावसंख्या 14 धावा, सॉरी 4 धावा, 4 धावा झालेल्या पाहायला मिळतात आणि पहिला गडी बाद होताना पाहायला मिळाला आहे सध्याच्याकडे वरपडी संघाच्या माध्यमात. इथून पुढे मात्र जर पाहायला गेलं तर पहिली ओव्हर समाप्त होताना पाहायला मिळते आणि पहिल्या ओव्हरमध्ये 1 गडी बाद, 4 धावा फक्त जोडल्यात आणि अजून उर्वरित 4 चेंडू 4 ओव्हरमध्ये जर पाहायला गेलं तर 56 धावांची गरज आहे. तर सन्माननीय मुख्य मंचावरती सक्रियजी दुपारी साहेब उपस्थित आहे, त्यांचा मान सन्मान आपण या मुख्य मंचावरती करणार होता. मी गणेश भाई लोखंडे यांना विनंती करेल, या विभागाचे नगरसेवक आणि त्यांचं अतिशय सुंदर कामगिरी, तर सन्माननीय सक्रियजी दुपारी साहेबांचा येथे मान सन्मान आपल्या या मुख्य मंचावरती केला जातो. खूप खूप धन्यवाद. तर जाऊया पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये. दुसऱ्या ओव्हरला होते सुरुवात, केशव गोलंदाज मार्ग सज्ज होईल. स्ट्राईकवरती फलंदाज जर पाहायला गेला फटका चांगला आहे, लॉंगॉनला चेंडू उडवला, क्षेत्ररक्षक तिथे आहे, त्याच्या आवाखाच्या बाहेर चेंडू एक टप्पा घेऊन जातोय बाउंड्रीच्या बाहेर. या चेंडूवरती मात्र नक्कीच एक दर्जेदार फटका पाहायला मिळाला आणि 4 धावा. या चेंडूवरती पाहायला गेलं मदनचा अतिशय सुंदर फटका पाहायला मिळाला, देखणा फटका मिळाला, ताकदीचा वापर आणि तितका टायमिंगचा वापर आपण पाहिला. फलंदाज मदनच्या माध्यमातून केशव पुन्हा ते चेंडू घेऊन जाताना पाहिलं मदनसाठी आपल्याकडे चेंडूला पूल केला, तिथे क्षेत्ररक्षक आहेत पण त्याच्या आवाकाच्या चेंडू 9 मॅच मध्ये पडला. 3-3, 4-4 क्षेत्ररक्षक जोडले गेले आणि सुंदर फिल्डिंग पाहायला मिळाली. जर पाहायला गेलं तर पिस्तूल, ओ लाजवाब नाव काय बघताय आपण त्याच्या फाटण्यावरती, जर पिस्तूल अतिशय सुंदर नाव. तर 10 धावा झाल्यात आणि अजून उर्वरित जर पाहायला लागले चेंडू शिल्लक आहेत. 22 चेंडू आणि 50 धावांची गरज आहे. 22 चेंडू 50 धावा, समीकरण तितकंच सोपं आहे तितकंच कठीण सुद्धा आहे. 22 चेंडू मध्ये 50 धावा अजून बनवायचे वरपडी टीमला. तर बघूया वरपडी संघाच्या माध्यमातून सध्याच्या दिल्लीला पाहायला गेलं तर गोलंदाज केशवला आपण पाहतोय, तर वरपडी संघाकडनं फलंदाज मदनला पाहतोय. मदन पुन्हा लॉंगॉनला चेंडू खेळला, लॉंगॉनला क्षेत्ररक्षक आहेत, मिड विकेट झोन मधला चेंडू पुन्हा एकदा निघून जाताना पाहायला मिळतोय. या चेंडूवरती सुद्धा मिळतील 4 धावा. चौकार आणि धावसंख्या फलकावरती जोडली गेली. एकूण टोटल 14 धावा. अजूनही जवळजवळ 21 चेंडू शिल्लक आहेत आणि 21 चेंडू मध्ये जर पाहायला गेला तर 46 धावांची गरज आहे.
21 चेंडू आणि 46 धावा. समीकरण सोपं करण्याचा प्रयत्न नक्कीच फलंदाज मदनच्या माध्यमातून केला जातो. इथून पुढे पटके येणं गरजेचं आहे आणि पटके मारण्यामध्ये यशस्वी ठरतोय फलंदाज मदन. पुन्हा त्या चेंडू कव्हर चेंडू केला. चेंडू डीप एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक आले. सुंदर फिल्डिंग पाहायला मिळाली. ओहो, लाजवाब फिल्डिंग. देखणी फील्ड जो लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक होता तो मात्र डीप एक्स्ट्रा मध्ये पोहोचला आणि त्याने सुंदर फिल्डिंग केली आणि बघता बघता या चेंडूवरती पुन्हा एकदा 2 धावा प्राप्त झाल्या आणि 2 धावेने धावफलक जोडलं जातं धावफलकावरती 16च्या घरामध्ये. दुसरी ओव्हर इथे थोडीशी मागणी तरताना पाहायला मिळते. सध्याच्या पहिल्या ओव्हरमध्ये थोडेसे कमी धावा पाहायला मिळाल्या. फक्त 4 धावा आल्या होत्या. त्यानंतर जर पाहायला गेलं तर दुसरी ओव्हर इथे चांगली महागडी ठरली जाते सध्याच्या घडीला केशवच्या रूपामध्ये. हो, इथे मात्र चेंडू सोडून दिला. पंचाने दंडित केला. एक ऑफस्टम्पच्या बाहेर चेंडू पंचाने वाईट घोषित केला आणि वाईटच्या रूपामध्ये 1 धाव जोडली जाईल. 1 धावेने दशंक फलकावरती 17 धावा फलकावरती जोडलेल्या पाहायला मिळत आहेत. अजूनही दुसऱ्या ओव्हरचे काही चेंडू शिल्लक आहेत. 17 धावा फलकावरती जोडल्यात तर अजून उरलेले 20 चेंडू आणि 43 धावांची गरज आहे. इथे पाईंटला उडवण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आले. चेंडूवरती सुंदर झेल टिपला आणि इथून पुढे मात्र फलंदाज मदन मैदानाच्या बाहेर जाताना पाहायला मिळेल. मदनच्या वैयक्तिक जर धावा पाहिल्या 8 चेंडूमध्ये 14 धावा बनवल्या मदनने. परत तिथे जावं लागतंय मैदानाच्या बाहेर. जवळजवळ पाहिलं दुसरा गडी बाद होताना पाहायला मिळेल मदनच्या रूपामध्ये आणि इथून पुढे नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळेल संदीप. तर बघूया संदीप आपल्या संघाच्या दृष्टीने इथून पुढे कामगिरी चांगली करावी लागेल. साजेदारी बनवावी लागेल. कालच्या दिवसामध्ये आपण जी रात्रीची T20 मॅच पाहिली त्या मॅचमध्ये पाहिलं तर साजेदारी न बनवल्या कारणाने आपल्या टीमला मात्र हार पत्करावी लागली. इंडिया टीम मात्र कालच्या दिवसामध्ये हारली. परंतु आता या आपल्या ग्रामीण क्रिकेटमध्ये सध्याच्या चढीला मॅच चालू आहे. एका बाजूला वरपडे टीम तर एका बाजूला आपण पाहू शकाल मेट टीम. या दोन्ही संघांमध्ये कोण जिंकेल कोण हारेल आली वेळ सांगणार आहे. पुन्हा एकदा पटका मारला. क्षेत्ररक्षक आले. चेंडूवरती चेंडू अडवला. फेकी होईपर्यंत 1 धाव कंप्लीट. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्नही होणार नाही. सुंदर फिल्डिंग. चला 77-71 ग्रुप पडवळपाडा टीम. आपण चला लगेच रिपोर्टिंग करायचं आहे. टॉक्सविलसाठी येणं करायचं आहे. त्यानंतर आयकॉन 11 हेदवली टीम उपस्थित आहे. म्हणजे यजमान टीम आहे त्यांची टीम इथे उपस्थित झालेली आहे. परंतु 77-71 ग्रुप पडवळपाडा टीम. चला लवकरात लवकर आपण येणं करायचं आहे. विलंब लावायचा नाही. आपण ऑनलाईन वरती जोडला असाल तर लगेचच आपण यायचं आहे. तर पुन्हा एकदा मॅच सजली जाते मैदानाच्या आत. सध्याच्याकडे जर पाहायला गेलं तर ही मॅच सुरक्षित रंगण्याचा प्रयत्न इथे करावा लागणार आहे. तर गोलंदाजी बारकर पुन्हा एकदा सज्ज होताना पाहायला मिळेल. नरेश ठाकरेसाठी सुवर्ण संधी आली आहे. विजयी ठाकरे सरांच्या माध्यमातून 1 षटकार जर ठोकला 101 रुपये. प्रति षटकारासाठी 101 रुपयाचा प्राइज आहे. जेवढे षटकार माराल ना तेवढा मनी आपल्या खिशामध्ये येणार आहे. हो, प्रयत्न तर केला परंतु बोल्ड क्लिंग बोल्ड सुंदर गोलंदाजी. त्यातही गोलंदाजी उंगली फेरवली आणि तिथे पाहायला गेलं तर सुरू डायरेक्ट एसटी वरती आपला एसटी उद्ध्वस्त करून टाकला गोलंदाज दिनेशनं आणि इथून पुढे मला नरेशला जावं लागतंय मैदानाच्या बाहेर. आयकॉन 11 हेदवली आयोजित हेदवलीचा महाराजा चषक 2025 पर्व पहिलं आणि पर्व पहिल्यामध्ये दमदार आयोजन आणि दमदार आयोजन असताना जे आपल्याला प्रमुख अतिथी लाभले गेले त्यांच्या माध्यमातून आपल्याला प्राइज दिली गेले ते सन्माननीय प्रकाशजी रामचंद्र चौधरी साहेब RPO यांच्यातर्फे हे पहिलं पारितोषिक आपल्याला मिळालं आहे. तर सर्वात जे चषक आपण पाहतायत RPO सध्याच्याकडे जर पाहिलं तर वन रक्षक मध्ये करणारे कार्य करणारे आमचे प्रकाश दादा यांच्या माध्यमातून ही पहिली बक्षीस मिळाले. त्यांचंही गोड गोड कौतुक आहे. थँक्यू. पुन्हा एकदा मोठा बदला खेळण्याचा प्रयत्न. बॅटाने बॉलचा संपर्क नाही. चेंडू सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. चांगली गोलंदाजी आपण दिनेशच्या रूपामध्ये पाहतोय. मेट संघाकडनं दिनेश जर पाहिलं स्वतःची दुसरी आणि टीमची तिसरी ओव्हर घेऊन त्याला पाहायला मिळतील. दिनेश एक ऑलराऊंडरची भूमिका निभावताना सध्याच्या घडीला दिनेश इथे चांगली कामगिरी करतोय. सुंदर गोलंदाजी करण्याचा प्रयत्न होतो. इथे मात्र फटका पुन्हा एकदा पॉईंट वरती ढकलला. पॉईंटला क्षेत्ररक्षक आहे तिथे चेंडूवरती अडवला जाईल फेकला जाईल तोपर्यंत 2 धावा इथे सहजरित्या पार झाल्या की काय असं म्हणावं लागेल. सध्याच्या घडीला फक्त
एकच सिंगल आले आणि एक सिंगलने धावसंख्या त्या फलकावरती 1 ने पुढे सरकली जाईल. धावसंख्या सध्याच्याकडे पाहिलं तर 19, अजूनही उरलेले चेंडू शिल्लक आहेत 15 आणि 41 धावांचं समीकरण सध्या जोडलेलं पाहायला मिळत आहे. 15 चेंडू आणि 41 धावा इथून पुढे मात्र पार करावे लागतील वरपडी संघाला, तरच आपण विजयी घोषित व्हाल. कारण विजयी घोषित करायचं तर इथून पुढे आता मोठे पटके खेळावे लागतील. 15 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि 15 चेंडूमध्ये 41 धावा बनवायचे आहेत. म्हणजे समीकरण जर पाहिलं तर मोठं पाहायला मिळत आहे, परंतु मोठ्याचं छोटं करण्यासाठी आपल्याला मोठे पटके खेळणं तितकंच महत्वाचं आहे. तर स्ट्राईक वरती या पुन्हा एकदा फलंदाज, पुन्हा एकदा क्लीन बॉल. दिनेश इन द ऑन फायर, सुंदर गोलंदाजी दिनेशच्या माध्यमातून पाहायला मिळते. नेट संघ खूपच कुशीमध्ये पाहायला मिळतो का दिनेशने अतिशय सुंदर कामगिरी केली आहे. फलंदाजी असो, गोलंदाजी असो आणि फिल्डिंग असो, अतिशय सुंदर लाजवाब चेंडूपैकी पाहायला मिळाली. सुंदर गोलंदाजी पाहायला मिळाली. पुन्हा एकदा क्लीन बोर्ड पाहायला मिळतोय. 19 धावांवरती थांबवलं जात आहे वरपडे टीमला. प्रथम पारितोषिक सन्माननीय प्रकाशजी रामचंद्र चौधरी साहेब, सध्या स्थितीला वनक्षेत्राच्या माध्यमातून आरपो यांच्या माध्यमातून यांच्या फॉरेस्ट ऑफिसरच्या माध्यमातून ही प्रथम पारितोषिक त्यांच्या माध्यमातून दिलं गेलं. त्यांचंही गोड कौतुक व्हायला पाहिजे. त्यानंतर सागरजी देशमुख साहेब, डोळखाम गावातले एक अतिशय प्रेमळ व्यक्ती, उपसरपंच डोळखाम ग्रामपंचायत यांच्या माध्यमातून द्वितीय पारितोषिक आपल्याला मिळाले. त्यांचंही गोड गोड कौतुक आहे. त्यानंतर अतिशय एक युवा उद्योजक, अतिशय प्रेमाची व्यक्ती आणि सर्वांच्या असलेलं प्रेम वैभवजी अधिकारी साहेब यांच्या माध्यमातून तिसरं पारितोषिक आपल्याला मिळालं. त्यांचंही गोड गोड कौतुक व्हायला पाहिजे. पुन्हा एकदा इथे चांगला चेंडू आला. तिथे चेंडूवरती कोणत्याही प्रकारची धाव नाही. तर चतुर्थ पारितोषिक आपल्याला महेशजी तिवार साहेब यांच्या माध्यमातून मिळालेलं आहे. त्यांचंही गोड गोड कौतुक आहे. चला 77-71 ग्रुप पडवळपाडा टीम, चला आपण येणं करायचं आहे. प्लीज टॉस्को बॉक्स मध्ये जोडा. पुन्हा एकदा क्लिंग बोर्ड, जवळजवळ या ओव्हरमध्ये 3 क्लिंग बोर्ड पाहायला मिळत आहेत. 3 वेळा एक्स्ट्रा उद्ध्वस्त केला गोलंदाज दिनेशनं. तर 5वे पारितोषिक आपल्याला मिळालेले आहे ते सन्माननीय रोहन दादा डोळे साहेब, पांढरीच्या पाड्यातील एक गोड व्यक्तिमत्व, सॉरी डोळे पाड्यामधले एक गोड व्यक्तिमत्व, एक युवा उद्योजक. सध्याच्या घडी तर पाहिलं तर या युवा उद्योजकाकडे अतिशय प्रेमानं पाहिलं जातं. अतिशय एक दानशूर व्यक्ती आणि प्रेमळ व्यक्ती सन्माननीय रोहनजी डोळे साहेब यांच्या माध्यमातून आपल्याला 5वे पारितोषिक मिळाले आहे. त्यांचंही गोड गोड कौतुक आहे. खूप खूप धन्यवाद साहेब. आपण आपल्या विभागाला अतिशय सुंदरपणे सहकार्य करतात, दान करतायत आणि दानशूर व्यक्ती आपली ही अतिशय सुंदर आहे. तर त्यांच्या माध्यमातून हे 5वे पारितोषिक मिळाले. तसेच आमच्या आदिवासी समाजाची एक अतिशय प्रेमळ व्यक्ती आणि समाजामध्ये अतिशय नाव कमावलेली व्यक्ती म्हणजे सन्माननीय बारकू कुशा वाघ साहेब यांच्या माध्यमातून सामाजिक कार्यकर्ते सध्याच्या घडीला त्यांचं नाव गाजवलं जात आहे. ते सन्माननीय बारकूजी कुशा वाघ साहेब यांच्या माध्यमातून 6वं पारितोषिक मिळालेलं आहे. त्यांचंही गोड गोड कौतुक आहे. आणि ज्या चमचमणाऱ्या ट्रॉफी आपण पाहतायत ना, त्या ट्रॉफ्या आपल्या याच विभागातील एक अतिशय युवा उद्योजक सन्माननीय विशालदादा पडवळ साहेब 77-71 ग्रुपचे अध्यक्ष यांच्या माध्यमातून आपण या चमचमणाऱ्या ट्रॉफ्या पूर्णपणे या सिरीजसाठी मिळाल्यात, या मॅचसाठी मिळालेल्या आहेत. तर या त्यांचंही गोड गोड कौतुक आहे. तर विशालदादा चला आपण उपस्थित झाला असेल तर लगेच आपण मुख्य मंचावरती असं नसताना तर जाऊया पुन्हा त्या मॅचकडे. इथे फटका खेळला, स्कोअर लेगला तिथे 17 झाले. मिड विकेट झोन मध्ये चेंडू अडवला, फेकला, तोपर्यंत पाहायला गेलं तर धावा किती मिळाल्या ते सुद्धा तितकंच महत्वाचं आहे. एक सिंगल मिळाली आहे आणि एक सिंगल धावेने धावसंख्या फलकावरती 1 ने पुढे सरकली जाते. धावसंख्या 21 धावा आणि अजूनही उर्वरित चेंडू शिल्लक आहेत 11 आणि 11 चेंडूमध्ये बनवायच्यात 39 धावा. 39 धावा. पांडुरंग स्लोअर गतीचा चेंडू आहे, फटका बसलाय. हळूहळू चेंडू बराच वेळा आहे. तिथे क्षेत्ररक्षक रवी आले, चेंडूवरती सेल करण्याचा प्रयत्न झाला. इथे मात्र अपयश येताना पाहायला चेंडू धरणीवरती आदळला गेला आणि बघता बघता या चेंडूवरती जर पाहायला गेलं तर 2 धावा प्राप्त होताना पाहायला मिळतील आणि 2 धावेने धावसंख्या फलकावरती एकूण टोटल 23 धावा फलकावरती. समीकरण मात्र इथे कठीण होताना पाहायला मिळतं. जवळजवळ पाहायला तर ही 4थीवर प्रगतीपथावर अजूनही उर्वरित 10 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि 10 चेंडूमध्ये जर पाहायला गेलं तर 37 धावींची गरज आहे. पुन्हा एकदा मोठा पट्टा खेळण्याचा प्रयत्न, परंतु बॅट आणि बॉलचं कनेक्शनच नाही आहे. चेंडू सरळ विकेट किपरच्या हातामध्ये जाताना पाहायला मिळतं. मेट संघ मात्र इथे आता वरचढ करताना पाहायला मिळतो. सध्याच्या घडीला विजयाच्या दिशेने वाटचाल करतोय, परंतु वरपडी संघाला जिंकावं वाटत असेल तर मात्र मोठे पटके येणं तितकंच महत्वाचं आहे. मोठा पट्टा खेळण्याचा प्रयत्न,
परंतु इथे बॅटची कडा, पंचांचं बोट आकाशामध्ये म्हणजे पुन्हा एकदा विकेट मिळते. जावं लागेल मैदानाच्या बाहेर. जवळजवळ 6वा गडी बाद होताना पाहायला मिळते वरपडी संघाचा. तर जवळजवळ अर्धी टीमहून जास्त गडी मात्र मैदानाच्या बाहेर जाताना पाहायला मिळतात. तिथे उरलेले अजूनही 4 गडी शिल्लक आहेत. उरलेले चेंडू असतील 9 आणि बनवायच्यात 8 चेंडू शिल्लक आहेत आणि 37 धावांची गरज आहे. पांडुरंग पुन्हा चेंडू घेऊन जाताना स्लोअर गतीची गोलंदाजी, जोडीच्या गतीमध्ये परिवर्तन पाहायला मिळतं. पांडुरंग या गोलंदाजाकडनं चेंडू डॉट पाहायला मिळाला. पुरेपूर सामन्याचं मात्र चित्र बदलताना पाहायला मिळते. सध्याच्या घडीला जर पाहायला गेला तर मेट संघ सध्याच्या घडीला वर चढ करताना पाहायला मिळते. ताकदीचा संघ सध्या पाहायला मिळतो सध्याच्या घडीला. परंतु कोण जिंकेला अजूनही सांगू शकणार नाही. पुन्हा एकदा ऑफसाईडला खेळण्याचा प्रयत्न, बॅट आणि बॉलचा संपर्क पुन्हा एकदा होताना पाहायला मिळणार नाही. बॅक टू बॅक मात्र चेंडू डॉट खेळले जातात. फलंदाज वरपडी संघाच्या माध्यमातून जवळजवळ इथून 4थी ओव्हर सुद्धा संपुष्टात आली. पहिल्या ओव्हरमध्ये पाहायला जर 4 धावा आल्या होत्या, त्यानंतर दुसऱ्या ओव्हरमध्ये 14 धावा आल्या आणि तिसऱ्या ओव्हरमध्ये फक्त 1 सिंगल आली. त्यानंतर 4थ्या ओव्हरमध्ये फक्त 4 धावा आल्या आणि एकूण टोटल धावा जर पाहिलं तर फक्त 23 धावा आहेत. आता उरलेले शेवटचे अंतिम 6 चेंडू आणि 6 चेंडूमध्ये जर पाहायला गेलं तर 37 धावांची गरज आहे. म्हणजे जर पाहायला गेलं 6च्या 6 जरी षटकार गेले ना तरी सुद्धा वरपडी संघ विजयी होऊ शकणार. तरी सुद्धा 1 धावेनं ही मेट संघ विजयी होऊ शकतो. तर पाहायचं आहे. पडवळपाडा टीम प्लीज, वारंवार सूचना दिली जाते. पडवळपाडा टीम चला लवकरात लवकर आपण यायचं आहे. पुन्हा एकदा चेंडू डॉट पाहायला मिळतोय. शेवटचे उरलेले अंतिम 5 चेंडू शिल्लक असतील आणि 5 चेंडूमध्ये जरी 5 षटकार गेले तर 30 धावा होतील. तरी सुद्धा 7 धावांनी आपल्याला हार पत्करावी लागणार आहे. वरपडे टीम सुंदर गोलंदाजी, चांगली फिल्डिंग पाहायला मिळेल. चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. वरपडी संघाने सुद्धा फिल्डिंग चांगली केली होती. इथे चेंडू मात्र थोडासा एक्स्ट्रामध्ये जाते. एक वाईट चेंडू आला. वाईटच्या रूपामध्ये 1 धाव नक्कीच जोडली जाईल. 1 ने संख्या पुढे सरकली जाते. 24 धावा. अजून उर्वरित 5 चेंडूचा खेळ शिल्लक आणि 36 धावांची गरज आहे. 5 चेंडू 36 धावा समीकरण जर पाहायला गेलं तर सोपं नाहीये. पुन्हा एकदा आडव्या बॅटने पूल करण्याचा प्रयत्न, बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. टायमिंगचा प्रॉपर वापर करता आला फलंदाजाला. शॉर्टन पूल करण्याचा प्रयत्न होता, शॉर्ट बॉल होता परंतु पूल करण्याचा प्रयत्न त्यांनी केला परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क झाला नाही. चला स्पीडअप घ्यायचा मित्रांनो, विलंब लावायचा नाही. वारंवार सूचना द्यायला लावू नका. 5 मिनिटांमध्ये आपल्याला ओव्हर कंप्लीट करायची आहे. हे सुद्धा चालायचं, विसरून चालायचं नाही. पुन्हा एकदा डॉट चेंडू येत आहे. आता सामन्याचे चित्र पूर्णपणे बदललं. फक्त सामन्याची औपचारिकता सध्या उरलेली पाहायला मिळते. फक्त चेंडू खेळून काढावे लागतील. आता सध्याच्या घडीला वरपडी टीमला पूर्णपणे हार पत्करावी लागेल. आता इथून पुढे सुंदर फटका आहे. युवास इंटरनेटचे सर्व या इंटरनेटचे मालक सन्मान्य सचिन पवारचे छोटे बंधू रमेश पवार इथे उपस्थित झाले. त्यांचंही गोड गोड कौतुक आहे. कालच्या दिवसामध्ये त्यांची टीम क्वालिफायर होताना पाहायला मिळाली. अभिनंदन टीम निंबाळपाडा आणि सचिन पवार. युएस इंटरनेटचे सर्व म्हणजे या इंटरनेटचे मालक रमेशजी पवार 77 ग्रुपचा आगमन झालेलं पाहायला मिळते. त्यांचं गोड गोड कौतुक व्हायला पाहिजे. चला आपण लगेच टॉस बॉक्स मध्ये जोडायचं आहे. आजच्या नक्कीच आपली मॅच होणारा चांगली मॅच व्हायला मिळेल. इथे पुढे मॅच संपली गेली. मॅन ऑफ द मॅचचा हिरो ठरलाय दिनेश. नो डाऊट चांगली गोलंदाजी, चांगली फलंदाजी. चला दिनेश, आपण लगेच आजच्या दिवसातल्या या दुसऱ्या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा किताब आपल्या नावावरती राहिला. तर मॅन ऑफ द मॅचचा किताब आपण घेण्यासाठी उपस्थित राहायचा आहे. आजच्या दिवसातली जवळजवळ दुसरी मॅच इथे संपुष्टात पाहायला मिळाली आणि दुसऱ्या मॅच मध्ये